यांचा सत्कार संभाजीनगर संचालक हॉटेल योगराजचे मालक आयोजक दादासाहेब नानासाहेब रावसाहेब गलांडे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। नानासाहेब हे महाराजांचा सत्कार करत आहे, त्यासाठी आपली टाळ्यांची गरज आहे। दादांनी आपल्या गावासाठी खूप मोठं मोलाचं योगदान आपल्याला तिथं पाहावयास मिळत आहे। त्याच पद्धतीने सत्कार करावा, शरद नानांचा सत्कार करावा असं मी ग्रामपंचायतच्या कमिटीला विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती जायचंय आणि वरती खूप मोठं प्रेम आहे। म्हणून आपल्या या महिंद्र वासियांच्या म्हणजे संपूर्ण ग्रामपंचायतच्या वतीने संपूर्ण परिवाराचा म्हणजे आदरणीय नानासाहेबांचा धनराज नाना हे खूप महान मोठं दातृत्व आहे। नानांचा पैसा हा ज्ञानदानामध्ये जात असतो, म्हणून नानांचं नावच नाना ठेवलेलं आहे। म्हणून नानांचं संपूर्ण ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत करत आहे। सुस्वागतम सुस्वागतम। नानांच्या शब्दाला सुद्धा महेंद्रकर खूप मोठी किंमत देत असतात। हार मध्ये आले नसते आपण मोठा हार होता, आपण आले असतो हार का जास्त मोठा होता। अण्णा तुम्ही म्हटलं वाईट केलं सगळं, अण्णाच्यामुळे म्हटलं वाईट झालं। दादा प्रशांत दादा इकडे लक्ष द्या आणि आपल्या गरीब मुलांना सुद्धा जे काही असेल आजार पण छोटं छोटं की त्यांची निशुल्कपणे सेवा करा। मी एक आयोजकांकडनं एक निवेदन आले आणण्याचं कार्य होत असतं, त्या ठिकाणी निशुल्क पद्धतीने जे टँकर भरून आणता ते श्याम गणपतीला असे आपल्या गावाचे जुळे म्हणजे राम आणि श्याम हे यांची परिस्थिती जर मागचा इतिहास जर पाहिला तर खूप हालाकीची, पण त्या हालाकीत मुलगाला सुद्धा करायला पाहिजे। विजय रमेश भदाने यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती येऊन तसेच पुढील सत्कारार्थी त्यांची आई गंगे भागीरथी शोभाबाई रमेश पाटील यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं आणि आपला छोटासा सत्कार स्वीकारावा। धन्यती माया आणि धन्यती माऊली की जिच्या पोटी असे पुत्र रत्नासारखी जन्मले की छोटे छोटे असताना की ज्यांच्या घरामध्ये कोणीतरी काहीतरी दिन आणि याच्यात त्यांना आनंद उपभोगावा अशा माय माऊलींनी तसेच डॉक्टर प्रशांत अभिमान भदाने यांचा सुद्धा सत्कार डॉक्टर दादासाहेब सुधीर सरदार यांनी करावा। तसेच शेतकरी कुटुंबातील अतिशय दररोज शेतात जाणारा आई वडील फक्त दिवस स्वप्न पाहणारे 5 वर्षापासून शेतीबाडी विकून आपल्या मुलांना जळगाव मध्ये एमपीएससीच्या परीक्षेसाठी स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करणारे प्रत्येक 3, 4, 5 जे काही हजार लागत असतील ते पुरवणारे असे धन्यती माय आणि धन्यते वडील आदरणीय बापू विनायक पाटील तसेच ताई साहेब त्याच पद्धतीने आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये भैरवनाथ महाराजांच्या कृपेने नवसाला पावणारा भैरवनाथ महाराज यांच्या कृपेने आमच्या गावातील म्हणजे आपल्या महिंद्र गावातील जिल्हा सत्र न्यायालयामध्ये लिपिक म्हणून त्यांची नियुक्ती झाली। तर ताई रोशनी ताईंना सुद्धा मी आमंत्रित करतो की त्या ताईंनी मंचावरती यावं आणि
रेखाताईंनी ताईंचा सत्कार करावा असं मी ताईंना विनंती करतो आणि नानासाहेबांनी बापू पाटीलचा सत्कार करावा असं मी नानासाहेबांना विनंती करतो. बापूसाहेब, नानासाहेब, बापू दादा सुद्धा त्यांना खूप स्वप्न होतं की माझा मुलगा आणि माझी मुलगी MPSCच्या परीक्षेत कुठंतरी पहिल्या क्रमांकाने यायला पाहिजे आणि क्लास 2 अधिकारी व्हायला पाहिजे. परंतु फळाची न अपेक्षा करता ते फक्त त्यांचं सतत कार्य करत राहिले आणि त्याच्या कार्याला मोठा प्रतिसाद मिळाला आणि ताईंचा आजच त्यांची नियुक्ती झाली जिल्हा सत्र न्यायालय जळगाव. त्या ताईला जी माहिती की MPSCची परीक्षा काय असते आणि स्पर्धा परीक्षेमध्ये किती अभ्यास करावा लागतो. तिथं फक्त भूगोलच नसतं, इतिहास पण असतो, इतिहासच नसतं, अर्थशास्त्र पण असतं आणि अर्थशास्त्रच नसतं तर इंग्रजी आणि मराठीचं हिंदीचं ग्रामरही असतं. आणि एवढ्याच गोष्टी नसून संपूर्ण महाराष्ट्राचाच नव्हे तर पूर्ण भारताचा राजनैतिकतेचा जो काही घोडखंडोबा झालेला आहे त्याच्यात सुद्धा त्यांचे नाव असतात. म्हणून प्रत्येक गोष्टीचा अभ्यास ताईंनी केला म्हणून त्यांची आज नियुक्ती झाली जिल्हा सत्र न्यायालयामध्ये. ताईंना सुद्धा एक विनंती करतो की ताई, आमच्या जर कोर्टात काही केसेस झाल्या छोट्या मोठ्या तर कोर्टाचं न मानता उलट सुलट थोडंफार करून घ्यायचं. बरं, 2 मिनिटं फक्त आता एवढे लोकांचं झालं. तसेच पुढील सत्कारार्थी प्रत्येक माणसाला आपल्याला किंमत द्यायची आहे कारण की माणूस जोडणं हे नानासाहेबांनी केलेलं आहे आणि आपण त्यांच्या विरोधात गेलो तर नानासाहेबांच्या शब्दाला आपल्याचकडनं कुठंतरी व्यास लागेल. त्यामुळे नानांच्या शब्दांना किंमत देऊन पुढील सत्कारार्थ्यांचे नाव होतो आणि फटाफट 3 लाख मोलाचे आहेत म्हणून आप्पा डॉक्टर नानासाहेबांचा सत्कार करताना याच पद्धतीने पुढील चंद्रदेवांचा सत्कार डॉक्टर पृथ्वीराज पाटील यांनी प्रथम मानसिंग पाटील यांनी करावं असं मी प्रथम नानांना विनंती करतो की त्यांनी मंचोकडे येण्याची कृपा करायला विनंती करतो. डॉक्टर समाधान दादा, तुम्ही पण तिथं कर्मावाल्यांचं पेशंट नका काढू, इकडे पण कधी पाच जा. अनिल भाऊ, विनोद भाऊ यांनी सभा मंडपावरती उपस्थित राहायचंय आणि शरद नानांच्या हस्ते छोटासा सत्कार स्वीकारायचा आहे. दोघं भावांना, रंगभाऊला, वहिनी साहेबांना आमंत्रित लागले. दादा थोडा किमतीत कमी ठेव दादा, 70,000च्या ऐवजी 35,000 मध्ये स्वयंपाक करा, चांगला आस्वाद द्या. वहिनी असू नका आता गाड्या घेणं बंद करा पण थोडं गरिबांना सुद्धा सहकार्य करा. नानासाहेब दोघं भावांचा ताई करताना ताईंचा सत्कार, ताई वहिनी साहेबांचा सत्कार करताय. बरं, आपल्याला वेळ होतोय. मी आदरणीय कनेरेकर महाराजांना विनंती करतो की खूप वेळ झाल्यामुळे महाराजांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी असं मी संपूर्ण ग्रामपंचायतच्या आयोजकांच्या आणि एवढं चांगलं व्याख्यान चालू असताना दांडी मारलेले या सर्वांना मी जय श्रीराम करतो. मी जशी व्याख्यानाची सुरुवात कशी करायची आहे सर्वांनी आपापल्या 2 हात असे घ्यायचे सर्वांनी, ताई असे घ्यायचे, सर्वांनी असे घ्यायचे, उभे असलेले सगळ्यांनी घ्यायचे, उभे असलेले. चलो भारत माता की ठेवून द्या खाली. काही कामाच्या लाईन मधले चेहरे पहा, काही चेहरे तर असे आहेत जसे का मौतीतून आले आहे कसे चेहरे आहे. त्याच्यामुळे हसलं पाहिजे. जो माणूस मोठमोठ्यानं जोरजोराने हसते तोच खुल्या मनाचा माणूस असते. जो गालातल्या गालात हसते तो 1 नंबरचा मुकणे असते. तेव्हा हसायचा, आनंद साजरा करायचा. आणि हसण्याचे 2-3 प्रकार असते. समजल्यावर हसते त्याला 1 नंबरचा हसणं म्हणते, बाजूच्या हसून राहिला म्हणून हसते त्याला 2 नंबरचा हसणं म्हणते, आणि या सगळ्याच्यात आपण वेगळं नाही दिसा म्हणून असते त्याला 3 नंबरचा हसणं म्हणते. दादा भारत माता की जय बोलना पडेगा.
भारत माता की जय बोलना पड़ेगा। अगर स्वदेश में रहना होगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा दादा, कारण की भारत हा एकमेव असा देश आहे जो इथल्या लोकांवर प्रेम करतो, पण पाकिस्तानला दिवाळीला मिठाई देणारा देश आहे दादा भारत असतो ना। भारत माता की जय म्हटलं पाहिजे, आणि आपण भारत माता की जय म्हणतो, पाकिस्तान चुलता लंडन मावशी म्हणत नाही, त्यामुळे भारत माता की जय म्हटलं पाहिजे। 700 रुपये गले मिलाकर बोले, 700 रुपये गले मिलाकर बोले, तुझा भवानी के सिर के मारे निर्भय होकर बोले, जिनके रगों में अपने पिता का खून, वही भारत माँ की जय जयकार बोले। बोलो भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, जय श्रीराम। आता असं वाटून राहिलं की गावात आलोय, नाही तर याच्या आधी असं वाटत हृदयरोगाची कार्यशाळा आहे का। आणि आजचं व्याख्यान परिवर्तनासाठी आहे, आजचं व्याख्यान परिवर्तनासाठी आहे। परिवर्तन संसार नियम आहे, परिवर्तन झालं पाहिजे। परिवर्तनाच्या व्याख्यानामुळे सर्वांना वाटतं, पण परिवर्तन लाट एवढी खराब आहे की सांगता येत नाही। व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वर तुमची स्टोरी टाकते तर तुमचा मित्र नसला पाहिजे, ज्या मित्राले आपली अख्खी जाताना मला घरीच जा लागते। महाराज लोकांच्या बायका लय गरम असते, आमच्या मिशा इथंच वर असते, घरी गेल्यावर पुऱ्या सीट डाऊन असते म्हटलं। तसंही आता 3-4 महिन्यापासून HR बोलणं आपण बंद केलं। प्रत्येकाच्या घरात मुख्यमंत्र्याची बहीण आहे म्हणते, रिस्क कोण घ्या, बरोबर। आणि काको स्त्री सुंदर असते की माहित नाही, स्त्री सुंदर असते की माहित नाही, पण मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं, मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं। त्यातल्या त्यात ते वासनेचं निखळ यंत्र होता, माणूस म्हणून जगत असेल ना दादा, ते खरं सौंदर्य असतं। गुलाब में काटे का, गुलाब में काटे का, प्यार में चाटे का, व्यापार में घाटे का बड़ा महत्व होता है। गुलाब में काटे का, प्यार में चाटे का, व्यापार में घाटे का बड़ा महत्व होता है। गणित में झिरो का, गणित में झिरो का, फिल्म में हीरो का, युद्ध में वीरों का बड़ा महत्व होता है। यारों में यारी का, यारों में यारी का, पंढरपुर में वारी का, और भारत में नारी का बड़ा महत्व होता है। यत्र नारस्तु विद्यन्ते। मेरे भाई बहनों, चलो भारत माता की। काकू जय म्हणाले काहीच नाही वाटत। देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील चायना, अमेरिका, जपानला गेल्या, पण काकू त्याच्या डोक्यावरचा पदर कधी पडला नाही। पण आजकालच्या आमच्या माता भगिनी, काकू मी तुम्हाला नाही म्हटलं, काकू लागले घ्याले, आम्ही इच्छा बाईची गोष्ट करत नाही, विदर्भातलं सांगून राहिलं म्हटलं। आपली आई जरी किती सावळी असली, आपली आई जरी किती सावळी असली, आपल्या आईच्या स्तनातला दूध सावळ नसते। आपली भारतीय संस्कृती अजमावला किती कठीण असली ना, ती संस्कृती जपली पाहिजे। पाश्चात्य संस्कृती द्राक्षासारखी आहे, भारतीय संस्कृती रुद्राक्षासारखी आहे। द्राक्ष सडून जातात पण रुद्राक्ष कधी सडत नाही, आपली संस्कृती वाचवली पाहिजे। पण लाज वाटते या माता भगिनीने म्हटलं डोक्यावर पदर घ्या, ह्या म्हणते आम्ही आधुनिक, काय म्हणते आधुनिक असलं पाहिजे, आधुनिकच असलं पाहिजे। पण डोक्यावर पदर का घेतला पाहिजे? हा जेव्हा डोक्यावर पदर इथं घेतला जातो, हा पदर जेव्हा इथं खोचला जातो, समोरून पोट झाकलं जातं आणि मागून पाठ झाकली जातं, याच्यासाठी काकू डोक्यावर पदर घेतला जातो। पण लाज वाटते, डोक्यावर पदर घ्यायची लाज वाटते, कपाळाला टिकली टिक्का लावायची लाज वाटते, आमच्या पोराला घराच्या बाहेर निघाल्यावर टिक्का लावायची लाज वाटते। अरे त्या मुसलमानाचं पोरगं दिवसातून 5 वेळेस नमाज पढत असाल, आमच्या हिंदूच्या मुलांना आणि मुलीनं सकाळी त्या भगवंताकडे नतमस्तक होऊन कपाळाला टिक्का टिकली जाऊन बाहेर पडलं पाहिजे, स्वतःची संस्कृती वाचवली पाहिजे। लाज वाटते, कपाळाला टिक्का टिकली लावायची लाज वाटते। आमची पोरगी म्हणते जीन्स पॅन्टवर टिकली लावत नसते म्हणते, मग जीन्स पॅन्टवर का फक्त हॉटच लाल करता येते का? घराच्या बाहेर निघाल्यावर या माता भगिनी नजर मारा, या माता भगिनीमध्ये काही म्हातारे आजी आहे, या म्हाताऱ्या आजीच्या डोक्यावर एवढं मोठं कुंकू आहे। आमच्या लहानपणी आमची आजी डोक्याला एवढं मोठं कुंकू लावत होती, कुंकूर मी भगवान माझे कपाळी विराजमान। या जगतामधली सर्वात शेवटची पिढी आहे, ज्या पिढीच्या घरात गेल्यावर त्या घरची माय माऊली लुगड्या साडीत, कपाळाला कुंकू, भांगात गुलाल, हातात बांगड्या, पायात जोडवे, गळ्यात मंगळसूत्र असे दिसते। याच्यानंतर या महिला मंडळच्या घरात जावा, याच्या घरचं महिला मंडळ सलवार, कुत्री आणि गाऊनवरच दिसल्याशिवाय राहत नाही दादा, सर्वात शेवटची पिढी आहे। लाज वाटते। आमच्या विदर्भात आम्ही प्लॉटची खरेदी केली,
की त्या प्लॉटच्या खरेदीचे कागदपत्र लॉकर मध्ये ठेवत असतो, कारण की तो प्लॉट आपल्या मालकीचा झाला असतो. जो प्लॉट मोकाट असतो त्याच्यावर कोणी आक्रमण करतो. लेट समजून काही अडचण नाही. अरे तर प्लॉटची खरेदी झाली आहे, प्लॉटची खरेदी दिसली पाहिजे. प्लॉटची खरेदी झाली आहे, भांगाच्या गुलाबात प्लॉटची खरेदी दिसली पाहिजे. प्लॉटची खरेदी झाली आहे, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगडे, दादा प्लॉटची खरेदी दिसली पाहिजे. जर तुमच्या प्लॉटवर सर्वस्वी दादा आक्रमण करून केलं, सर्वस्वी जबाबदारी आपल्या प्लॉटची आपली असते. आपला प्लॉट आणि आपली संस्कृती जोपासली पाहिजे. लाज वाटते. अरे घराच्या बाहेर निघाल्यावर आमचं पोरग नमस्कार 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 करते. पुढे कपाळाला टिकली लावायची लाज वाटते. ज्या पुढे कपाळाला टिकली लावायची लाज वाटते, ज्या पोराला कपाळाला टिक्का लावायची लाज वाटते, आणि घराच्या बाहेर निघाल्यावर जय श्रीराम म्हणाची लाज वाटत असणार, अशाईनं स्वतःचा डीएनए चेक केला पाहिजे दादा. स्वतःची संस्कृती आणि स्वतःचा धर्म जपला पाहिजे. लाज वाटते. हा नवरात्रीच्या 9 दिवसात आमची पोरगी पाय तुकडे ठेवू बाहेर जाते, आणि पोरीचा बाप काय म्हणते, काही माई पोरगी दिसते, काही माई पोरगी दिसते, काही माई पोरगी दिसते. आणि पोरगी 9 दिवसानं जेव्हा पळून जाते ना, तेव्हा खरा कार्यक्रम समजतो. हा मोबाईल कोणता आहे? हा हे बरं माहित तुला, ढाकण झुल्या हे बरं माहित. किती रुपयाचा आहे? अँड्रॉइड वाले दिसता तुम्ही. मोबाईल महाग आहे. 1 लाख 1.5 लाख मोबाईल महाग आहे ना, महाग आहे. हा मोबाईल असा सुरक्षित आहे की आता याला कव्हर घातल्यावर सुरक्षित आहे. कसं काय कव्हर? महिला मंडळ कसं काय? कव्हर घातल्यावर ना समजलं असतं तर पाहिजा, नाही तर जेवण आहे म्हटलं घरी गेल्यावर काही अडचण नाही. जे गोष्ट झाकली असते ना ते नेहमीच सुरक्षित असते. जे उघड असते ना त्याच्यावर माशा नक्की बसत असते. पण तुम्ही म्हणाल प्रियंका आणि अंकिता सारखे हत्याकांड झाले, लहान लहान मुलींवर बलात्कार झाले, 80 वर्षाच्या म्हातारीवर बलात्कार झाले, तेव्हा कुठं उघडं नागलं होतं? नव्हतं उघडं नागलं. दुर्धनाने म्हटलं या राष्ट्रयत्न 5 चांगले माणूस शोधून आण. दुर्धनाला दिसले नाही. दुर्धनाचा चष्मा कौरवाचा होता, त्याच राष्ट्रयत्न कौरवाचा असेल. प्रत्येक माता भगिनीत वासनांद स्त्री दिसेल, आणि तुमचा चष्मा अर्जुनाचा पांडवाचा असेल तर प्रत्येक माता भगिनीत मा जगदंबा दिसेल. दादा आपली नजर आणि नजरिया तसा असला पाहिजे. स्वतःची संस्कृती जपली पाहिजे. आपल्या लेकरावर योग्य वेळेवर संस्कार केले पाहिजे, नाही तर त्या संस्काराचे अंतिम संस्कार तुमच्या डोळ्यात देखत झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या मुलाचा मुलीचा मोबाईल कधीतरी चेक केला पाहिजे. आपल्या पोराचा मोबाईल कधीतरी पाहिला पाहिजे. तो तुमच्याकडून खुलणार नाही. त्याच्यात जसे पाकिस्तानची ISI डॉक्युमेंटरी असते, खुलणार नाही. कधीतरी याचा हिचा मोबाईल पाहिला पाहिजे. आमचं पोरग आमची पोरगी आता फेसबुकवरून बोलत नाही. आमचं पोरग आमची पोरगी आता इंस्टाग्रामवरून बोलत नाही. आमचा पोट्टा आमची पोट्टी आता स्नॅपचॅटवरून बोलत नाही. आमचे लेकर दादा फोन पेवून बोलल्याशिवाय राहत नाही. दादा आपल्या पोट्ट्याचे मोबाईल पाहिले पाहिजे. कधीतरी याचा हिचा मोबाईल रात्री 2 वाजता पाहिला पाहिजे. पुऱ्या घरात अंधार आहे, याच्यानीच्या ब्लँकेट मध्येच कसा काय उजेड आहे पाहायला पाहिजे. गेला आमचं आयुष्य, गेला आमचा कॉलेजमध्ये जाते, तिच्यासोबत असणारा तिचा आते भाऊ मामू काका मामा कोणी चुलता असेल, कोणावरच विश्वास ठेवायचा नाही. आपल्या मुलीवर दादा फक्त आपला विश्वास असला पाहिजे. आपली मुलगी फक्त मायबापाच्या हातात असली पाहिजे. गल्लोगरी दुर्योधनाने दुशासन सारखे निघाल्या मुलींनो, ज्या प्रमाणे आपल्या पर्समध्ये 5 रुपयाचा फेऱ्यान लावली ठेवता, त्याप्रमाणे 100 रुपयाचा रामपुरी कोयता ठेवा. वेळ आली तर खुपसून द्या. हा सोपान कनेरकर आयोजन समिती तुमच्या पाठीशी आल्याशिवाय राहणार नाही. स्वतःचे संस्कार जपले पाहिजे. पुत्र बाबा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा, पण आजकाल नाही राहिलाय तो गुंडा. पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याच्या हाती हिरहोंडा, जो मायबापाच्या मारते हांडा, बायकोच्या समोर मिरवते गोंडा.
काय कामाचा असा गुंडा दादा आपल्या लेकरावर योग्य वेळेवर संस्कार केले पाहिजे, नाही तर त्या संस्काराचे अंतिम संस्कार 36 तुकडेमध्ये झाल्याशिवाय राहणार दादा. योग्य वेळेवर आपले लेकर स्वतःचे संस्कार, स्वतःची संस्कृती आणि स्वतःचा धर्म जपला पाहिजे आणि स्वतःचाच धर्म जपला पाहिजे. धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम शीख इसाई धर्म होत नाही. धर्म म्हणजे न्याय नीती आचरण आणि सत्य म्हणजे धर्म होते. पण फार मोठी शोकांतिका आहे. स्वतःचा धर्म वाढावा कसा ख्रिश्चन लोकांकडून शिकलं पाहिजे. स्वतःच्या धर्माचा अभिमान किती असावा मुस्लिम लोकांकडून शिकलं पाहिजे. आणि हिंदू म्हणून जन्माला हिंदूच धर्मावर टीका करणे आमच्या हिंदूंकडून शिकायला बघा सर्वात मोठी शोकांतिका आहे. स्वतःच्या धर्माचा स्वाभिमान नाही. अजून कोण सोडते? आता किती जण पाहिजे? फक्त 27. हे जर 15 पकडले तर आजच टार्गेट. वा 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 आज वाटाळ्या. अरे तुम्हाला मात्र ते बाबा कुठे आहे? ते बाबा कुठे आहे? बाबा बाबाला घेऊन ये तर तू एंट्री इकडे. हा बरं कशी उठली गॅग या अशी लागा. आयोजन समिती इकडलं कोणीच उठलं नाही हा, लक्षात ठेव जा. पुढच्या वर्षी मला बोलवू नका, पण तुमच्यातला कोणी ना कोणी घेतल्याशिवाय राहणार नाही मी. वा वा टाळ्या नाही काय सगळी सोय करतो. काळीच म्हणून बघा तर बघता. शूज काढ मित्रा शूज काढ. किती झाले? 12. आता किती पाहिजे? 14 पाहिजे. अजून 14. सरपंच साहेब त्याच्यावर येणार आहे ना मी. आयोजन समितीतलं उठू आले म्हणजे तुम्हाला काय तिकडे काय मग रस्ता खाली ठेवला काय जबरदस्तीने? वा नारायण भाऊसाठी वाजवटाळ्या. नानासाहेब साहेब इथंच आज मी फाशी घेतल्याशिवाय राहणार नाही जर 28 जण झाले नाही. अरे माय बंद पाडशी नेले घे पहिले. तो तर माझ्या व्याख्यानच बंद पाडत होता उद्यापासून. मन मारून नको येऊ. रात्री स्वप्नात कोंबडी नाही तर काय आले का? या या सोबत 3 जण. हा तुम्ही 3 जण बाहेर गावचे. आता कान खोलून ऐका सगळेच्या सगळे. आजपासून तुमच्या सगळेले अंडे मटण दारू बिडी सिगारेट गुटखा काहीच खाता येत नाही. याच्यात काही सूट पाहिजे काय? सूट पाहिजे का याच्यात? ते तुमच्याकडे काय म्हणते गुटखेले काय छाप काय सूट कोणाला पाहिजे? असं डोळ्यात दाखवा बघतो. दिल्ली तुम्हाला अजून कोणाला पाहिजे? डोळ्या दाखवला दिल्ली तुम्हाला अजून कोणाला पाहिजे? डोळ्यात हा दिल्ली अजून तुम्हाला अजून कोणाला पाहिजे सूट? सूट नाही. आता हे सगळे झाले. आता सरपंच साहेब आता या सगळ्याले उद्याच्या दिवस यात्रा आहे ना आपली. उद्या कीर्तन. उद्या कीर्तन नाही. उद्या तर मोठं कीर्तन आहे वाटते.
त्याच्यावर नाही बोलत, आधीच बोललोय मी त्याच्या. येईले परवाच्या दिवशी एवढ्याही 30 माळा आणणे आणि येले 30 माळा इतर परिसरातले कोणते साधू संत जे वारकरी असेल त्याच्या हातून येले घालाची जबाबदारी कोण घेते? तुम्हाला काय वाटलं येले असं सोडलं का? येले सगळ्याले माळा आणून माळा घालायची जबाबदारी कोण घेते? आदरणीय सरपंच साहेब, सरपंच साहेब टाळ्या वाजवा. येले सरपंच साहेब माळा आणणे, येले माळा घालणे, जोपर्यंत यायचे माळा घातलेले फोटो मॅपाशी येत नाही तोपर्यंत या महिन्याच्या रेकॉर्ड मध्ये 5423 लोक झाल्या या महिन्यामध्ये, तोपर्यंत तुमच्या गावचे 32 लोक त्याच्यामध्ये जुळल्याशिवाय राहणार. दादा, तुमच्या गावात किती मंडई यात्रा होते हे फार महत्वाचं नाही आहे. तुमच्या गावात किती मंडई यात्रा होते हे फार महत्वाचं नाही आहे. पण एका व्याख्यानामध्ये जर 25-30 लोक जर निर्व्यसनी होत असेल ना दादा, तुमच्या यात्रेचं सर्वात मोठं फलित आहे. आणि याची सुरुवात सोपान कनेरकर केली नाही आहे. प्रत्येक गावात न बोललं पाहिजे, पण तुमच्या गावाचा वैभव असा आहे की तुमच्या गावामध्ये तुमच्या ग्रामपंचायत आणि कमिटीनं दारू बंदीसाठी उठाव ठेवला आणि दारू बंदीसाठी याचिका पारित केली. या ग्रामपंचायतच्या संपूर्ण टीम साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पहाडा सुरुवात झाली आहे. या 25 जणांचा तिच्या साथ आहे. आपल्या सर्वांचं भाग्य असं जुळजुळो. दादा, तुम्ही म्हटलं ना हे जर माळकरी झाले तर येले तुम्ही पंढरपूरला घेऊन जा. पंढरपूरला तुम्ही कुठं नाही हे मी सांगतो. येले फक्त 25 जण माळ घालायचे फोटो मला पाठवा, याची सगळ्याची व्यवस्था मीच करतो. आता जावा खाली. संडासचा कुर्यांची हत्या होते. या भगतला जेलमध्ये डांबण्यात येतं. 18 दिवसानं भगतला फाशी आहे. तेव्हा शेवटची भेट म्हणून आई वडील भेटण्यासाठी जातात. एवढ्या मोठ्या लोकांमध्ये भगत दिसत नाही, त्याच्यामुळे आरोळी फोडते. भगत होय म्हटल्यावर लेनिनचं चरित्र वाचणार भगत त्या सलाखापाशी येतो. आई ज्या क्षणी भगतला पाहते त्या क्षणी आक्सा बोक्सा रडायला लागते. तेव्हा तो भगत म्हणतो, आई रडू नको, आता माझ्यावर तुझा अधिकार नाही, देशातील कोट्यावधी लोकांचा अधिकार आहे. आई म्हणते, ए भगत, याच्यासाठी मी रडत नाही की तो 18 दिवसानं मरणार आहे. याच्यासाठी मी रडत नाही की तो 18 दिवसानं मरणार आहे. मी याच्यासाठी रडते की मी फक्त या देशाला एकच भगत देऊ शकली. त्याच्यासाठी ते मायमाऊली रडायला लागते हो. आणि तेवढ्याच वेळात तो भगत म्हणतो, आई बाबा माझ्यावर एकच कृपा करा. माझं शेवटचं जे प्रेत राहील ना पांढऱ्या कपड्यामध्ये घातलेलं, ते प्रेत घ्यायला आई बाबा तुम्ही येऊ नका. असं म्हटल्यावर 6 फुटाचा बाप कोणासमोर झुकणार बाप आक्सा बोक्सा राहायला लागतो की शेवटच्या क्षणी आपल्या मुलाचं प्रेत सुद्धा हाताला लागू नये. बाप राहायला लागतो ना, म्हणतो का बेटा जो प्रेत घ्यायला आम्ही का येऊ नये. तेव्हा तो भगत म्हणतो, आई बाबा तुम्ही असे चाल, माझं पांढरे प्रेत हातात घेऊन राहाल. तेव्हा ते इंग्रजांनी ब्रिटिश म्हणेल, हे कोणती क्रांतिकारकाची आहे. मला या देशातील लोकांना सांगायचं आहे, मला या इंग्रजांना ब्रिटिशांना सांगायचं आहे, मला या देशातील नवतरुणांना सांगायचं आहे. या देशातील नवतरुणांचं तारुण्य एखाद्या बाईच्या सेवेसाठी नसते हो, तर मातृभूमी आईच्या सेवेसाठी असते. दादा भगत दादा फाशीवर जातो. स्वतःच्या लग्नापेक्षा स्वतःचा राष्ट्रधर्म महत्वाचा होता. तो भगत होता. निष्ठा कोणाला महत्वाची आहे. वाईच्या खोड्या प्रतापरावच्या पायथ्याशी भेटीचा वेळ ठरलाय. अफजल खान समोर निघालाय. हा मावळा एकदम पपई घ्या, पपई घेऊन जातो. अफजल खान म्हणतो, लाव पपई वर देण्यात येते. अफजल खान पपई खायला लागतो. तेवढ्यात हा मावळा खिशातून तंबाखू काढतो, मळायला लागतो, झटका मारतो. तंबाखू अफजल खानाच्या नाकात जातो. अफजल खान शिंक मारतो, पपई अंगावर सांडते. तेवढ्यात हा मावळा अफजल खानाच्या अंगावरून हात फिरतो. अफजल खान म्हणतो, त्या झुटे निकाल असं म्हटल्यावर हा मावळा सरळ राजांकडे जातो आणि राजांना म्हणतो, राजा अफजल खानानं चिलखत घातला नाही आहे. हा दुसरा तिसरा कोणी नसतो. आमचा मावळा बहिरजी नाही कसो दादा. हे स्वतःच्या राजाबद्दल निष्ठा कोणाला
धर्म आणि निष्ठा शब्द ज्या माणसामुळे आला तो धर्म शब्द ज्या माणसामुळे अपुरा आहे ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे. 15 फेब्रुवारी 1689 धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंना बांधून आणण्यात येतंय. काय त्रास आहे माता भगिनी, ज्याप्रमाणे घरात काकडी सोलावी त्याप्रमाणे संभाजीराजेंचं रोज एक शरीर सोललं जात आहे. रोज एक हात सोलायचा आणि काल जो हात सोलला होता त्या हातावर तिकटा मिठाचं पाणी टाकायचं. रोज एक नख बाहेर काढायचा आणि काल जे नख बाहेर काढलं होतं त्या नखावर तिकटा मिठाची पेंडी बांधायची. अंगावर उकडतं तेल टाकायचं, उकडतं पाणी टाकायचं. शेवटच्या काळात दोन्ही कान कच कापल्या. औरंग्या शेवटची आज्ञा देतोय, लाल संभाजी आखे बाहेर निकालला. असं म्हटल्यावर ते लाल कोळस्यामध्ये लाल झालेला हा संड घेऊन आशाम त्या संभाजीराजेंकडे वाटचाल करतोय. त्या संभाजीराजेंकडे लाल रक्ताने माखलेलं शरीर कोण हाशम म्हणतोय, ए संभा, ए संभा, क्यों मर रहा है संभा, क्यों मर रहा है? कुछ देर केलं औरंगजेब का कहना मान ले संभा. तेव्हा संभाजीराजे म्हणतात, आशाम तुम अपना काम करो. असं म्हटल्यावर ते लाल झालेले असंड संभाजीराजेंच्या डोळ्यासमोर येण्यात येत आहे. संभाजीराजांना हाशम म्हणतोय, ए संभा, कुछ देर के लिए अपनी आंखें तो बंद कर लो, मुझसे तेरा ये दर्द देखा नहीं जाता. तेव्हा संभाजीराजे म्हणतात, तुम्हा स्वार्थी लोकांचे डोळे उघडण्यासाठी आम्हा स्वकीय लोकांना स्वतःचे डोळे थोडंच घ्यावं लागेल. बाहेर दिशा दुनिया संड संभाजीराजेंच्या डोळ्यामध्ये टाकण्यात येतं. सर्रामध्ये तो तांबड्या रक्ताचा पूर व्हायला लागतो. संभाजीराजेंच्या मुखात एकच शब्द आहे, जगदंबा, जगदंबा. औरंग्या शेवटची आज्ञा देतोय, लावो संभा की जीवा बाहेर निकालला. तेव्हा एवढी मोठी साखरदंड आहे, साखरदंडा कडी आहे, कडी संभाजीराजेंच्या जीवामध्ये टाकण्यात येतं. दहा दिशा झटका मारण्यात येतं. संभाजीराजेंची 1.5 हात जी बाहेर आहे. ज्याप्रमाणे माता भगिनी घरात काकडी सोलतात त्याप्रमाणे संभाजीराजेंच्या शरीराचे तुकडे करण्यात येतं. हार विनावा त्याप्रमाणे मिलीमीटर मध्ये काकडी कापल्यासारखे तुकडे करण्यात संभाजीराजेंचं शरीर शिवतात. वळू तुळापूरला संभाजीराजेंची समाधी बांधण्यात येते. आजही औरंगाबादला, आजही औरंगाबादला औरंग्याची कबार जोर जोराने ओरडताय. औरंगाबाद नाही, धर्मवीर छत्रपती संभाजीनगरात. हे अकबर बाबर औरंगजेब का हिंदुस्तान नाही आहे, हे छत्रपती शिवाजीराजे गुरु गोविंद सिंह और महाराणा प्रताप का हिंदुस्तान है. हाच नियम आता न फिरे माघारी. तुम्ही जर म्हणाल तुम्ही 2 मिनिट बोलतो नाही तर संपवतो तुमचं वय. जे व्यक्ती पदर घेणार नाही तिचा फोटो मी माझ्या सोशल मीडियावरून टाकल्याशिवाय राहणार नाही. ते लाल साडीवाले अजूनही घेऊन नाही राहिली पदर. खांद्यावर पदर नका घेऊ, खांद्यावर पदर तर माझी बायकोही घेते. डोक्यावर पदर घ्या, डोक्यावर. मुलींना उळणी घ्या, पण आनाचीच लाज वाटती. घ्यायचा विषय तर दूर राहिला. पहिला मंत्र पदर घे, दुसरा मंत्र पदरात घे. माय माऊलीचं विशाल तुमचं हृदय त्याच्यामुळे पदरात घे. तिसरा मंत्र पदर खोच. प्रियंका आणि अंकिता सारखे हत्याकांड आपल्यामध्ये होत आहे, त्याच्यामुळं पदर खोचला पाहिजे. मुलींनो, ज्याप्रमाणे त्या मुलासोबत त्या फेड्यामध्ये कॉफी पिता, ज्याप्रमाणे त्या मुलासोबत त्या फेड्यामध्ये कॉफी पिता, त्या कॅफेमधले किती कॉफी पेले पण मायच्या स्तनातल्या दुधाची बरोबरी कॅफेडेची कॉफी करू शकत नाही दादा. एवढं मात्र लक्षात घ्यायचं. मुलींनो, तुमची इज्जत एवढी स्वस्त नाही आहे की त्या 1500 रुपयाच्या अवयव हॉटेलमध्ये गुंडाळल्या जाईल. एवढी इज्जत तुमची स्वस्त नाही आहे हो. तुमची इज्जत तुमच्या माय बापानं वाढवलेली इज्जत आहे. त्या माय बापाची इज्जत जपली पाहिजे. आपल्या सर्वांना जाताना शेवटचा मंत्र देतो. आज घरी गेल्यावर झोपता आणि झोपता तर सगळ्यात वरत लिहायचं काय, मरा लागते. रात्री झोपताना वाचायचं काय, मरा लागते. काही कोणाचं अहित करण्यात मजा नाही कारण की मरा लागते. काही कोणाच्या प्लॉटवरचे गोटे सरकवण्यात मजा नाही कारण की मरा लागते. काही कोणाच्या पोरीले मिस कॉल देण्यात मजा नाही कारण की मरा
लागते. काही कोणाच्या साडीवर ड्रेसवर जळण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. मित्राचे घेतलेले उधार पैसे लवकर दिले पाहिजे, कारण की मरा लागते. सोपान कनेरकरच्या इंस्टाग्राम अकाउंट वर जाऊन तिथं एका पोरीची कमेंट असते, हा त्याला खालून रिप्लाय देते, हाय रितिका जेवलीस का म्हणण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. नैनम छंदंती शस्त्राने नैनम दहती पावका. आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. मी तर येपर्यंत आमच्या पोरायचं लय फोन चालू होते, दादा कुठपर्यंत आहे, दादा कुठपर्यंत आहे. आता जाताना मी मरो ना, मला कोणीच फोन करत नाही दादा. आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. मृत्यूचा काळ चुकवणं कठीण आहे, मृत्यूची जागा चुकवणं कठीण आहे, मृत्यूचा वेळ चुकवणं कठीण आहे. काल परवा घराच्या बाजूनं चिंचेचं झाड होतं आणि घराच्या बाजूच्या चिंचेच्या झाडाला बाजूचे पोरं दगड मारत होते आणि दगड हुकला की शिवी द्यायचे. च्या मायला नेम चुकला. पुन्हा दगड घ्यायचे, पुन्हा मारायचे, पुन्हा नेम हुकला की पुन्हा शिवी द्यायचे. च्या मायला नेम चुकला. बाजून साधू ऐकत होते. साधू म्हणे, याच्यानंतर जर तुम्ही शिवी दिली मी तुम्हाला इथंच भस्म केल्याशिवाय राहणार नाही. ते विदर्भातले पोट्टे बापाले ऐकत नाही तर शापाले थोडी ऐकते. त्यानं पुन्हा दगड घेतला, पुन्हा मारला, पुन्हा नेम हुकला, पुन्हा शिवी दिली. च्या मायला नेम चुकला. साधून कमंडलूत पाणी घेतलं, पोट्ट्याच्या अंगावर मारलं, वरतून वीज कळली, साधूच्या अंगावर पडली, वरतून यमराज म्हणते च्या मायला नेमच चुकला. आयुष्य